रामकृष्ण हरी नामाच्या जयघोषात आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने गुरुकुल स्कूलच्या वतीने सातारा शहरामध्ये दिंडी काढण्यात आली। सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते या दिंडीचा शुभारंभ करून ही दिंडी राजपथ रोडवरून गांधी मैदान येथे काढण्यात आली। दिंडीत पारंपरिक वेशभूषा प्रधान करून जवळजवळ हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनीही सहभागी झाले होते। त्याच पद्धतीने गांधी मैदान येथे विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांसारखे रिंगण देखील केले होते। विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी म्हणजे काय, दिंडी म्हणजे काय याचे ज्ञान व्हावे या दृष्टिकोनातून गुरुकुल स्कूलच्या माध्यमातून ही दिंडी काढण्यात आली होती। तसेच या दिंडीला मुलांचा व त्यांच्या पालकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला। बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे हे सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झाले होते। राजेंद्र चोरगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सर्व विद्यार्थी पालकांचे तसेच सातारकरांचे यावेळी आभार मानले। रामकृष्ण हरी सातारकरांना जय हिंद। आज आषाढी एकादशीचा जो सप्ताह चालू आहे या निमित्ताने गुरुकुल स्कूलच्या वतीने सातारा शहरामध्ये दिंडी काढली। दिंडी ही गांधी मैदानावरून राजपथावर दोन्ही रोडला काढलेली आहे। यामध्ये जवळजवळ 1000च्या वर मुलं सहभागी होते आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने त्यांनी वेशभूषा घातली होती। त्याचप्रमाणे रिंगण सुद्धा करण्यात आलं। विद्यार्थी जसे आषाढी एकादशी म्हणजे काय, दिंडी म्हणजे काय याचं ज्ञान व्हावं या दृष्टिकोनातून गुरुकुल स्कूल कायमच दरवर्षी दिंडी काढत असते। अत्यंत चांगला प्रतिसाद मुलांचा तर होताच, पण पालकांचा पण चांगला होता। या दिंडीचं जे शुभारंभ आहे, पूजन आहे, ते माननीय जिल्हाधिकारी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचप्रमाणे त्यांना मानवंदना देण्यात आली। या सातारकरांनी सुद्धा या दिंडीचा चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतला। मला वाटतं की ही परंपरा पुढे जाण्यासाठी विद्यार्थी दशेतच ही परंपरा लोकांपर्यंत पोहोचावी हा दृष्टिकोन सगळ्या शाळांनी ठेवलेला आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना सातारकरांना रामकृष्ण हरी।